नमस्कार मंडळी, तुमचं आहे चौधरी ब्लॉगमध्ये स्वागत। आज आपण तयार करतो आहे तुमचा सर्वांचा फेवरेट असा आणि मुलांचा आवडता असा केक। त्याच्यासाठी आपण आधी प्री हीट करून घेणार आहोत ही कढई। त्यात एक असं छोटंसं स्टँड असतं ते टाकायचं आहे आणि त्यानंतर याला एक कमी आचेवर प्री हीट होऊ द्यायची। त्यानंतर आपण करतो आहे त्याच्यासाठी तयारी केक बनवण्यासाठी। त्यात लागणार आहेत आपल्याला 1.5 वाटी मैदा, अजून घेणार आहे याच्यासोबत इसेन्स, बेकिंग पावडर, साधा खाण्याचा सोडा, 2 अंडी, त्यासोबतच पिठी साखर। ह्या वाटीच्या एवढी साखर घेतली आहे, पण मैदा 1.5 पट जाईल। चला बघूया रेसिपी। त्यासोबतच आपल्याला तेल पण हवंय आणि दूध पण हवंय। ते किती लागेल ते आपण पाहूया। सर्वात आधी घेतोय आपण पिठी साखर। त्यात टाकायचं आहे 1.5-2 चमचे तेल असतं, मी असंच अंदाजे घेते। याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। त्याचप्रमाणे अंडी घ्यायची आहेत। तेल आणि पिठी साखर मिक्स केली आहे, त्यासोबतच अंडी घ्यायची। 2 अंडी घेतली, याला पण चांगलं मिक्स करायचं। एकाच डायरेक्शनने फिरवायचं याला पण। मऊ लुसलुशीत असा केक तयार होतो। अंडे टाकल्याने टेस्ट चांगली येते, तो फुलतो पण छान आणि झटपट तयार होतो। बॅटर मिक्स झालंय। त्यात टाकायचं आपल्याला 1.5 वाटी मैदा। मी आधी 1 वाटी टाकते आहे। आणि परत हा अर्धी वाटी टाकते। मिश्रण थोडं घट्ट झालंय। आता त्यात थोडं आपण दूध टाकूया। दूध जास्त नाही लागत अंडे असल्यामुळे। कट अँड मिक्स केलं ना छान मिक्स होतं ते। राऊंड कट जास्तीत जास्त अर्धा वाटी दूध लागू शकतं।
बॅटर आपलं तयार आहे. त्यात टाकतोय आपण इसेन्स. अजून थोडं. मिक्स करून घ्यायचे. कोणी कोणी तूप सुद्धा टाकतं, तूप सुद्धा चालेल, पण तेल बेटर. कोणाकोणा तुपाचा वास आवडत नाही. असं मिक्स करून घ्यायचं याला. अशा प्रकारे बॅटर तयार आहे. त्याला आपण काढून घेणार ग्रेस केलेला भांड्यात. त्यानंतर असं टॅप करून घ्यायचं. यावरून वाटलं तुम्हाला तुटी फुटी पण तुम्ही टाकू शकतात. नंतर मग केक तयार झाल्यावर तुम्ही त्याच्यावर डेकोरेट करूही शकताय. अशा प्रकारे हे बॅटर झाले. आणि आता आपण यात या मोल्डला यात सेफली टाकायचं. बघू शकतात तुम्ही भांडं बऱ्यापैकी गरम झाले. याला बरोबर 45 मिनटं जे चांगला पाऊण तास तरी बेक होऊ द्यायचं आहे. त्यानंतर टूथपिकच्या साह्याने पाहून घ्यायचं आहे की झालं आहे की नाही. केक झाल्यावर बघूया आपण. जवळपास पाऊण तास झाला आहे. आपण चेक करूया. परफेक्ट झाला आहे. आपण याला बाहेर काढून घेऊया आणि मग थंड झाल्यावर याचे स्लाइस करूया. चला, आपला अशा प्रकारे केक तयार झाला आहे. त्याला आपण डिमोल्ड करून घेऊया. पहिले याच्या कळा काढून घ्यायच्या आहेत. वाव, सुंदर अशा प्रकारे हा केक तयार झाला आहे. पाहू शकता तुम्ही. स्पंजी पण आहे. पाहू शकतात मस्त अशी जाळी सुटली आहे. केक आपला तयार आहे. तुम्ही सुद्धा अशा घरच्या घरी हा अशा प्रकारे केक बनवू शकता. मी दिलेल्या साहित्याने, कमीत कमी साहित्यानुसार. प्लीज जर रेसिपी आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी मी आणत राहील. फक्त तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. थँक्यू. बाय.